पहिल्या टप्प्यात 2 उमेदवार असे आहेत आपल्या राज्यामध्ये ज्यांच्या जात प्रमाणपत्रावरनं त्यांची उमेदवारी धोक्यात येते। त्यातलं एक नाव आहे अमरावती मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा आणि दुसरं नाव आहे रामटेक मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे। रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर महायुतीसह अपक्ष उमेदवार आक्षेप घेण्याच्या तयारीमध्ये आहेत। रश्मी बर्वेंचं जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याचं वकिलांमार्फत निवडणूक अधिकाऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी यासाठी चंगच बांधलाय। वकिलांची फौजच त्यांनी उभी केल्याचं कळतंय। त्यामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरतो की तो बाद होतो याकडे सर्वांचं लक्ष असेल। या संदर्भात आशिष देशमुख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळेंनी। जी काँग्रेसच्या उमेदवार आहे रश्मी बर्वे यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपने आक्षेप घ्यायची तयारी केलेली आहे। आपल्यासोबत आशिष देशमुख आहे। नेमका आक्षेप तुम्ही घेण्याच्या तयारीमध्ये आहे, तुमचे काय आक्षेप असणार आहे? आणि बघा, आपल्याला माहिती आहे की नागपूर जिल्हा सहकारी बँकेला लुटण्याचं काम आणि सामान्य शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे पैसे 150 कोटी रुपये खाण्याचं काम आणि हे ज्या नेत्यांनी केलं आहे त्यांच्याच माध्यमातून आता जे उमेदवार काँग्रेसने दिले आहे रामटेक लोकसभेमध्ये त्यांनी तर जातच लुटलेली आहे आणि चुकीची जात, खोटी जात, दुसऱ्या समाजावर अन्याय त्यानिमित्ताने काँग्रेसनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यानिमित्ताने केला आहे। स्वाभाविक आहे की आम्हीच नाही, बाकीचे देखील जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे ते या तांत्रिक गोष्टींवर बोट ठेवून ऑब्जेक्शन नक्कीच घेतील। कागदपत्रे देखील जोडले, वडिलांचे जे TC असेल किंवा इतर जात वैधता प्रमाणपत्रासाठी जे कागदपत्र जोडावे लागतात त्यात खोटी कागदपत्र जोडल्याचा देखील पोलिसांचा अहवाल आहे। नक्कीच ह्या सर्व संदर्भामध्ये आक्षेप घेताना आमचे वकील आणि बाकीच्या उमेदवारांच्या माध्यमातून जेव्हा आक्षेप घेतला जाईल नक्कीच काँग्रेसच्या रामटेक लोकसभेच्या उमेदवार यांचा नामांकन अर्ज हा रद्द झालेला आपल्याला पाहायला मिळेल। नेमकं निवडणूक आयोगाचा या संदर्भात काय निर्णय येतो हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।